हा जो इंटरचेंजचा एक नवीन आयडिया होती ती मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. अर्थात त्याला विनय तयार झाला म्हणून ती करता आली, पण रंगभूमीवर म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर ते पहिल्यांदा झालं. पहिल्या प्रयोगापासून इंटरचेंज त्याआधी झालेलं नव्हतं, अजूनही झालेलं नाही आहे. आत्मकथा नावाच्या नाटकात त्यांनी 100 प्रयोगानंतर इंटरचेंज केलं, ओके. पण आम्ही पहिल्या प्रयोगापासून केलं. म्हणजे पहिल्याच प्रयोगाला मला अजून आठवत आहे की दामोदरला रंगीत तालीम होती आणि मी सहज विनयला विचारलं, म्हटलं विनय, उद्या कोणी काय करायचं आहे? आणि असा प्रश्न कोणाच्या डोक्यात आलेला नव्हता, पण मला वाटत होतं की उद्या करायचं काय मला. पण त्याला काय वाटलं कोणाच ठाऊक. खरंच तेव्हाच्या विनयच्या डोक्यात काय होतं, उद्या तू लेले कर, असं त्यांनी मला का सांगितलं मला माहीत नाही. म्हणजे पहिला प्रयोग मी लेले केला आणि मग इंटरचेंज ते होत राहिलं. पण नटांनी ह्यातल्या तुम्ही गमती तयारी ती जमती ज्या झाल्या दाखवली. नंतर मग एका प्रयोगाला, शिवाजीच्या प्रयोगाला मला आठवतं की आम्ही प्रेक्षकांना विचारलं की आज तुम्हाला कोण हवा आहे. तर ह्या ज्या गमती जमती आहेत किंवा सगळ्यात मला आठवण राहील किंवा पण प्रेक्षकांना विचारून लगेच तसं तुम्ही चेंज करायचं. ते कॉम्बिनेशन केलं म्हणजे. बापरे, ही तयारी आहे. नाही त्याहीपेक्षा नाही, ते तर आम्ही इंटरचेंज करतच होतो ना, पण लोकांना विचारून त्याच्यापेक्षा गमतीशीर अनुभव जो असा आहे की गद्य नटाला वन्स मोर कधी मिळत नाही. आपल्याकडे पद्धतच नाही ती. संगीत नाटकात गायकांना वन्स मोर मिळतात. प्रोज नटाला वन्स मोर कसं मिळेल ना. पण मी जेव्हा गोव्यातला तियात्रा पाहिलं तेव्हा तो ॲक्टर येतो, तो काही वाक्य बिक्य बोलतो, समोर ऑर्केस्ट्रा असतो असा, ते ऑर्केस्ट्रावर वाजतं बिजतं काहीतरी, लोक टाळ्या वाजवतात, वन्स मोर असं ओरडतात की तो परत जातो, तो परत एंट्री घेतो आणि परत लोक टाळ्या वाजवतात. प्रोज गद्य नटाला वन्स मोर तिथे मी पाहिला आणि म्हटलं, अरे हा आपल्या नशिबातच नाही यार, आपण गायक नट नाही. पण कशी इच्छा पुरवतो बघा. कधी झालं ते? इंदोरला आम्ही प्रयोग करत होतो तेव्हा 3 प्रयोग करायला लागायचे. त्यांनी आम्हाला सांगितलं की तिसऱ्या प्रयोगाला आमचा जो ग्रुप आहे शेवटचा, तो ओरिजिनल ग्रुप आहे, त्याच्यात तुम्ही नाटक संपल्यानंतर प्रेक्षक तसेच बसून राहतील. आम्ही सगळ्यांना सांगतो, तुम्ही शेवटचा सीन आज जा, कपडे बदला आणि परत रिव्हर्स कॉम्बिनेशनमध्ये आम्हाला करून दाखवा. बापरे, म्हणजे ती तयारी ही वेगळी होती तुमची. आता कोणी तयारी होत नाही, तो आहे तो रोली नीट करता आला तरी खूप आहे असं. म्हणजे नट जे नाटकाला यायचं नाही, म्हणजे वामन केंद्रेंचं पण मला अजून आठवतं की तो नाटकाला आला, अरे मजा आहे रे तुमची ही थिएट्रिकल, असं. म्हणजे ती जी गंमत असते ना की प्रत्येक नट ना हावरट असतो. तो समोरच्याच्या भूमिकेत पण काय हवं ते असं ऑब्झर्व करत असतो, त्याला ते वाक्य तसं घे असं सांगत असतो. इथे आम्हाला ते करायलाच मिळायचं.